आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। कोविडच्या काळात एकीकडे मृतदेहांचे ढीग लागलेले असताना आज याच कोविडमुळे वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या भावी डॉक्टरांना मृतदेहांचा तुटवडा जाणवत आहे। जालना शहरात महिन्याभरापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं आणि या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच वर्षापासून मृतदेहांचा म्हणजे मानवी शरीरांच्या अवयवांचा अभ्यास सुरू केला जातो। दरम्यान या कोविडमध्ये 2 वर्ष मृतदेहच न भेटल्यामुळे सध्या या विद्यार्थ्यांना उसन्या मृतदेहांवर अभ्यास करावा लागत आहे आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन पूर्ण मृतदेह नाही मिळाला तर ठरलेल्या अवयवांचा अभ्यास त्या अवयवापुरताच सध्या केला जात आहे। जालना शहरात 1 महिन्याभरापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं आणि अभ्यासक्रमही सुरू झाला। 1 महिन्याचा घेतलेला हा आढावा। आपण 100 विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेले नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी आपण चालू केलेलं आहे। सद्यस्थितीमध्ये या 100 प्रवेशित विद्यार्थ्यांचे व्याख्याने आणि त्यांची प्रात्यक्षिके 3 वेगवेगळ्या विभागात आपण चालू केलेले आहेत। प्रथम वर्षाचे आवश्यक असलेले विभाग म्हणजे शरीर रचनाशास्त्र, शरीर क्रियाशास्त्र, जीवरसायनशास्त्र आणि जन औषध वैद्यकशास्त्र। तर या 4ही विभागातील पुरेसा अध्यापक वृंद आपल्याकडे उपलब्ध आहे। 4ही विभागासाठी लागणारे जी यंत्रसामुग्री किंवा उपकरणे हे सुद्धा आता या पुरवठ्याच्या स्टेजमध्ये आपण आलेलो आहोत आणि व्याख्याने आणि प्रात्यक्षिका आपण चालू केली आहे। तर माझ्या माहितीनुसार प्रथम वर्गासाठी मृतदेहांची आवश्यकता असते। काय या मृतदेहांसंदर्भात की तुम्हाला आता मृतदेह मिळत आहेत, काय त्याची पर्यायी व्यवस्था? प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शरीर रचनाशास्त्र विभागात शवविच्छेदन करून त्या विद्यार्थ्यांना त्या मृतदेहावर प्रात्यक्षिक करून द्यावं लागतं। तर ह्यासाठी सद्यस्थितीत आपल्याकडे शरीर रचनाशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर प्रतिमा कुलकर्णी मॅडम आपल्याकडे नुकत्याच पदोन्नतीने रुजू झालेले आहेत। तर हा जो बॉम्बे ॲनाटॉमी ॲक्ट आणि मृतदेहाची आपल्याला जी आवश्यकता आहे याविषयी मला असं वाटतं की डॉक्टर प्रतिमा कुलकर्णी मॅडम अधिक सविस्तरपणे आपल्याला माहिती देऊ शकतील। प्रथम MBBSला 3 विषय असतात, त्यापैकी एक विषय म्हणजे शरीर रचनाशास्त्र हा आहे आणि शरीर रचनाशास्त्रामध्ये सर्वात आवश्यक मुलांच्या शिक्षणासाठी त्या विषयाचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी शवविच्छेदन हे आवश्यक आहे आणि शवविच्छेदनासाठी मुंबई अधिनियम शरीर रचनाशास्त्र अधिनियम 1949 अंतर्गत आपलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना ही संस्था घोषित करावी लागते त्या नियमांतर्गत की जेणेकरून की आपल्याला मृतदेह प्राप्त करून घेता येऊ शकतात आणि ते अधिनियमांतर्गत घोषित करण्यासाठी त्याची निरीक्षण व्हावं लागतं आणि त्याची सक्षमता तपासणीसाठी संचालनालय स्तरावरती एक समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या अंतर्गत आपल्याला इथे 3 जणांनी येऊन इथे त्याची सक्षमता तपासणी केली होती, ज्यामध्ये की मृतदेहाचे निर्लेखन, वहन, जतन करता येते का आणि त्यासाठी काय सोयीसुविधा आहेत, त्याप्रमाणे सगळ्या पूर्ण आहेत का ह्याची त्याचा अहवाल त्या समितीने दिलेला होता आणि ते समिती अंतर्गत आपल्या इथे डॉक्टर अर्चना कल्याणकर प्राध्यापक विभाग प्रमुख शरीर रचनाशास्त्र संभाजीनगरच्या होत्या। त्याच्यानंतर डॉक्टर सुरेश हरबड हे वैद्यकीय अधीक्षक हे पण छत्रपती संभाजीनगरचे होते आणि डॉक्टर गणेश निटूरकर हे प्राध्यापक न्यायवैद्यकशास्त्राचे संभाजीनगरचे होते। या तिघांच्या मार्फत आपल्या संस्थेची तपासणी झालेली आहे आणि त्याचा अहवाल संचालनालय स्तरावरती सादर करण्यात आलेला आहे आणि जशी त्याची मान्यता म्हणून संस्था घोषित केली की आपल्याला मृतदेह घेता येऊ शकतात आणि आपल्याकडे 100 विद्यार्थी असल्यामुळे आपल्याला 10 मृतदेहाची आवश्यकता आहे आणि तोपर्यंत आम्ही बाकीच्या स्तरावरती आमच्या स्तरावरती प्रात्यक्षिके आणि व्याख्याने असे सुरू केलेले आहेत। हे जे 10 मृतदेह आपल्याला लागतात हे किती दिवस आपल्याकडे राहू शकतात, त्याची पुढची व्यवस्था काय असते त्या मृतदेहाची? सद्यस्थितीमध्ये ज्या वेळेला आपल्याला ही मान्यता येईल त्यावेळेला आपण करोनर कोर्ट मुंबई येथून किंवा इतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अतिरिक्त मृतदेह आहेत जे की ऑलरेडी प्रिझर्व केलेले असतात ते आपण मागणी करणार आहोत आणि त्याबाबतचे आपण अध्यक्षस्तरावर त्यांच्याशी बोलणे पण झालेले। जसे संस्था मान्यता प्राप्त होईल
तसे आपल्याला ते मृतदेह मिळतील. आणि नेहमी करता असे मृतदेह आपल्याला देहदानातनं आणि बेवारस व्यक्ती यांच्यामार्फत आपल्याला हे मृतदेह मिळू शकतात. आणि मग त्याचे आपण इथे जतन करून ते शैक्षणिक कार्यासाठी आणि संशोधनासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. असे जे मृतदेह आहेत एका वर्षी 10 लागतात. हो. तर मग हे पूर्ण वर्षभर पुरतात का हे मृतदेह? म्हणजे हो. पुढे त्याची विल्हेवाट वगैरे असं जे काय? हो, त्याची पण विल्हेवाट नियमाप्रमाणेच आपण करतो. आणि 10 जणांमध्ये एक मृतदेह असतो आणि त्याचं पूर्ण डिसेक्शन केलं जातं. त्याच्यानंतर त्याचे पार्ट्स असतात, काही ते म्युझियमसाठी ठेवले जातात, काही परीक्षेसाठी ठेवले जातात आणि त्याचे नियमाप्रमाणे सगळं त्याची आपण विल्हेवाट लावतो. म्हणून तुम्हाला दरवर्षी 10 मृतदेह लागणार आहेत. हो. या 10 मृतदेहात तुमचं कसं भागेल? कारण एक मृतदेह फार झालं तर 12 घंटे 24 घंट्यामध्ये त्याची झीज सुरू होते किंवा त्याची दुर्गंधी यायला सुरू होते. मग तुम्ही हे कसं जतन करणार? अगदी योग्य प्रश्न विचारला आहे आपण ज्या वेळेला मृतदेह देहदानातनं किंवा बेवारस व्यक्तींकडनं ज्या वेळेला आपण प्राप्त करून घेतो तर ते मृतदेह 6 तासाच्या आत येणं अपेक्षित असतं. आणि त्याचं काही नॉर्म्स असतात की त्याचं डेथ सर्टिफिकेट वगैरे काय आहे आणि ते योग्य कारण आहे का. म्हणजे काही ह्याच्यामध्ये कसं असतं, अपघातात मृत्यू झाला असेल किंवा संसर्गजन्य आजार झाला असेल किंवा एड्स झाला असेल किंवा धनुर्वात, तर अशा ह्याच्यामध्ये आम्ही मृतदेह स्वीकारत नाही. पण जे नैसर्गिक कारणाने मृत्यू झालेले असतील आणि ते जर 6 तासामध्ये आले आणि ते रजिस्टर प्रॅक्टिस करणं सर्टिफाईड केलेले असतील असे मृतदेह स्वीकारले जातात. आणि त्याच्यावरती एम्बाल्मिंग नावाची रासायनिक प्रक्रिया केली जाते, ज्याच्यामध्ये की आपण फॉर्मॅलिन, स्पिरिट, त्याच्यानंतर पाणी असे आपण विविध म्हणजे त्याचं प्रमाण असतं, त्या प्रमाणामध्ये ते रासायनिक सोल्युशन आपण मृतदेहामध्ये इंजेक्ट करतो आणि त्या प्रोसिजरला आपण एम्बाल्मिंग म्हणतो. आणि ते केल्यामुळे मृतदेह हे जतन केले जातात. म्हणूनच ह्याची जी परमिशन आहे ती बॉम्बे अनाटॉमी ॲक्ट अंतर्गत आपल्याला जतन करण्याची मिळते. तर ही प्रक्रिया केल्यानंतर तो मृतदेह तसे मृतदेह आपण मुलांना शवविच्छेदनासाठी देतो. आणि ते टोटली म्हणजे एकदम हार्मलेस असतात, कुठल्याही प्रकारे त्याचा संसर्ग नसतो, काही नसतो. वर्षभर कसे जतन करून ठेवतो? म्हणजे का राहतात ते वर्षभर? नाही, एक तर त्याच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया केलेली असते आणि जेव्हा जेव्हा आमच्याकडे ते डिसेक्शन होतं आणि तो पार्ट असतो तर आमच्याकडे पुन्हा इथे फॉर्मॅलिनमध्ये आम्ही पुन्हा ते ठेवतो. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आपण प्रॅक्टिकलसाठी काढतो शवविच्छेदन किंवा आता एक ह्याचं आपण डिसेक्शन झालं आहे हाताचं, आता त्याचंच पायाचं येतो, ती एक मृतदेह पूर्ण वर्षभर ती मुलं एकाच ह्याच्यावरती 10 मुलं एकाच बॉडीवरती पूर्ण वर्षभर डिसेक्ट करतात आणि तो पुन्हा फॉर्मॅलिनमध्येच जतन केला जातो. एक मृतदेह असेल तर तो तुम्हाला वर्षभर कामाला येतो. आणि त्याचं जतन करायचं हे तुमच्या वैद्यकीय शास्त्रानुसार तुम्ही ते करता. हो, नक्कीच. म्हणजे साधारणतः तुम्हाला आता दरवर्षी 10 मृतदेह नॅशनल मेडिकल काउन्सिलच्या नियमानुसार आम्हाला 10 मृतदेह 100 विद्यार्थ्यांसाठी 10 मृतदेह हे ठरले.